पावसाळ्यातला सह्याद्री पाहणे म्हणजे जणू नेत्रसुख। हा सह्याद्री हिरवा शालू पांघरून आणि त्यामध्येच वाहणारे धबधबे आणि धुकं आणि पावसाचा खेळ पाहणे म्हणजे जणू भटक्यांची पर्वणीच। हे सर्व सुख कोणत्या तरी गडमाथ्यावरून पाहणे म्हणजे स्वर्गाहूनही सुंदर। पण गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात सह्याद्रीमध्ये पर्यटकांची झालेली लक्षणीय वाढ आणि त्यामुळेच होणाऱ्या दुर्घटना। सह्याद्री जेवढा दिसतो सुंदर तेवढा तो रौद्र सुद्धा आहे। फिरा पावसाळ्यात पण स्वतःची काळजी घेऊन। जय शिवराय मित्रांनो, मान्सूनचा दुसरा ट्रॅक आम्ही निघालो सकाळी दिवावरून माणगावला। एक अपरिचित किल्ला रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात निजामपूर या गावात वसलेला मानगड किल्ला। येथे येण्यासाठी तुम्हाला दोन मार्ग आहेत, एक ट्रेनने येऊ शकता आणि एक दुसरा एसटीने। सकाळची दिवा सावंतवाडी पकडून आम्ही माणगावला उतरलो आणि माणगावरून रिक्षा केली होती। आणि जर तुम्हाला पुण्यावरून यायचे असेल तर तामिनी घाट मार्ग तुम्ही मानगड किल्ल्याला येऊ शकता। नमस्कार मित्र परिवार, माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा सह्याद्रीमधून। आजचा गुरुवार आणि आजची भटकंती। मी आलोय रायगड जिल्ह्यामध्ये आणि आज आमचा फिरण्याचा योग आहे मानगड किल्ला। रायगड किल्ल्यासाठी संरक्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आजूबाजूला खूप असे किल्ले उभारले होते, त्यातील मानगड हा किल्ला एक महत्त्वाचा आणि हा किल्ला एक अपरिचित किल्ला आहे। त्यामुळे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी 111 अधिक किल्ले बांधले, त्यापैकी एक म्हणजे मानगड। राजधानी रायगडाला संरक्षणासाठी मानगड, सुधागड, औचित्यगड, कोकणदिवा अशा 65 किल्ल्यांची साखळी बनवून संरक्षण कवच बनवले। म्हणून तर म्हणतात ना, प्रथम वंदन मानगडाला ज्याने रक्षिले रायगडाला। दरवेळेप्रमाणे आपल्याबरोबर तेच सोबती आहेत आणि तेच मित्रपरिवार आहेत, पण ह्यावेळेला एक अजून सोबती वाढलाय। म्हणजे आपल्याबरोबर आहे प्रवीणचा मुलगा आयुष, गुरु आहेत माझे, दुसरे गुरु आहेत आणि अजून खूप दिवसानंतर दमनच्या पिकनिक नंतर मला जॉन भेटतोय। जॉन खूप वर्षाने आलाय, कमीत कमी तो पण प्रवीण बरोबर 1 वर्ष बँड होता, त्यामुळे आता आलाय। आयुषने पण प्रवीण खूप फिरता एक जॉली इन्सान आहे, माणूस आहे। त्याच्यानंतर आयुष कसं वाटतं तुला? कितवीला आहेस तू? तो आज मस्तपैकी शाळेची सुट्टी मारून आज किल्ल्यावरती आलाय आणि खूप असे 3-4 किल्ले त्याने आयुषने केलेले आहेत। तर खूप छान एक सवय प्रवीणनेही आपल्या मुलालाही लावली आहे। मित्रांनो, माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइबर बटन दाबायला विसरू नका, त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज दिसतील। येणारा पावसाळा, येणारा हिवाळा खूप अशा प्लॅनिंग आहेत, तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा, तर येणारे व्हिडिओ तुम्हाला सहज दिसतील। मानगड किल्ल्यावरची माता आई भवानी इजाई देवीचं दर्शन खूप छान प्रकारे सुंदर झालं। इथे आपल्याला लागते इजाई देवी मंदिर आणि इजाई देवीचं दर्शन करून झाल्यानंतर आपण जाणार आहोत वरती। पण इजाई देवीच्या इथे खूप असं छान म्हणजे कौलारू मंदिर आपल्याला पाहायला भेटतं। सहजासहजी खूप कमी ठिकाणी किल्ल्यावरती कौलारू मंदिरं आहेत, त्यापैकी एक हे मी पाहिलेलं आत्तापर्यंतचं आहे कौलारू मंदिर। खूप छान वाटतं। खऱ्या अर्थाने सर्वच गड किल्ल्यावरती अशी मंदिरांना कळस किंवा कौलारू मंदिरं झाली पाहिजेत, प्रमाणाच्या बाहेर अशी। मानगड किल्ला एवढा सोपा आहे, सहज 25 मिनिटांमध्ये आम्ही गडाच्या इथे होतो। सर्व किल्ल्यांप्रमाणे हा देखील गोमुखी प्रवेशद्वार आहे। जो महाद्वार आहे तो कुठे आहे तो समजू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची युक्ती होती, त्यामुळे गोमुखी द्वार हे सगळेच किल्ल्यांना आपण पाहायला भेटतात। मानगड या किल्ल्याची कमानी खालती आल्यामुळे, दरड कोसळल्यामुळे किंवा इतर गोष्टीमुळे घटना घडली असेल तर इथे आपल्याला पाहायला भेटतो मासा आणि कमळाचे फूल म्हणजे लक्ष्मीचे कमळ आणि श्री विष्णू भगवंताचे मासा इथे आपल्याला दिसतो। पुढे आल्यावरती आपल्याला नजरच पडते ते पाण्याचे टाके, आणि ते पाण्याचे टाके असे
दिसते आपल्याला. आणि पुढे आपल्याला अजून एक धान्य कोठार, इथे एक गुहा आहे, तिथे धान्य ठेवले जायचे. त्या धान्य कोठार खूप असे मोठ्या प्रमाणात मोठे आहे. आपटलं असतो मी आता, ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर नाईट कॅम्पिंग करायची असेल तर तुम्ही इथे नाईट कॅम्पिंग करू शकता. आपल्याला थोडं दिसतं गड माथा, इथे पूर्ण पुढे आहे. ही पूर्ण अशी वाट आहे जाणारी, जंगल वाढलेलं आहे. दुसऱ्या ठिकाणी जायचं, गाडीने जायचं वॉटरफॉलला. खाली बघ पडतील नाही तर. तिथं बघा ही खांब टाकी आहे, तिथं मधला होल आहे. तो मधला होलमध्ये चांगलं पाणी होतं आणि तिकडे होल आहे, तो ठिकाणं पाणी कुठलं पण जास्त भरला असेल तिकडे जातो. आणि ह्या नाव आहे खांब टाकलं. आणि इकडे मानगडचं गुप्त दरवाजा दिसतो, पण खूप अशा दरड कोसळल्यामुळे गुप्त दरवाजा लुप्त झाला आहे. आणि ही पूर्ण अशी हिरवळ पाहायला भेटते. पावसाळ्यात सह्याद्री फिरताना ना खऱ्या अर्थाने हीच रंगत असते. येथे आपल्याला राज सदर दिसते समोरच. आणि खूप अशा मानगड हा खऱ्या अर्थाने रायगडच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा खुद्द याच्या बांधकामासाठी विशेष लक्ष दिले होते. आणि जेव्हा पुरंदरचा तह झाला, 23 किल्ले देण्यात आले, तेव्हा 23वा किल्ला हा मानगड किल्ला होता. आणि मानगड किल्ल्यावरूनच ह्या तालुक्याला मानगाव हे नाव पडलेले आहे. असं थोडंसं पाहायला गेलो तर आमचा कमीत कमी 2013 पासून मी सह्याद्री फिरतोय. 2013 किंवा 2012 पासून सह्याद्री फिरतोय. पण जेव्हा पहिला सह्याद्री फिरायचो तेव्हा खूप असे लोक कमी असायचे, प्रमाणाच्या बाहेर लोक कमी असायचे. तेव्हा इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह नव्हता. फेसबुक होतं, पण एवढं इंस्टाग्राममुळे जेवढं ॲक्टिव्ह झालेत सगळे रील पाहून किंवा इतर गोष्टी पाहून, तो जो ॲक्टिव्हनेसमुळे गडकिल्ल्यावरती किंवा धबधब्यावरती खऱ्या अर्थाने गर्दी वाढायला लागली. आणि एक छोट्याशा फोटोसाठी किंवा रीलसाठी लोक धावपळ करायला लागली की छान असे फोटो यावेत किंवा रील यावेत. त्याच्यासाठी माणसं स्वतःचा जीव देत आहेत, ते चुकीचं आहे. तुम्ही निसर्गात या, निसर्ग अनुभवा. मी पण एक स्वतः गेले 10 किंवा 12 वर्ष येतोय. मला माझ्या खूप मित्रांनी काळजीसाठी मला मेसेज केला की आता ह्या महिन्यात फिरू नकोस. पण मी सह्याद्री फिरतोय खूप वर्ष, पण मला म्हणजे अतिशोक्ती नाही की मला काय होईल. पण मी तेवढी खबरदारी तेवढी रहदारी, आमचा जसा ग्रुप आहे, प्रवीण आहे, विनय आहे, आम्ही रिक्स सहजासहजी घेत नाही. जिथे सह्याद्री आव्हान देत असेल तिथे आम्ही थांबतो. उदाहरणार्थ द्यायला गेलो तर तुम्हाला, आम्ही गेल्या वर्षी समीर आणि मी जीवधन चालायला सुरुवात केली होती, पण प्रमाणाच्या बाहेर पाऊस होता. तेव्हा आम्ही अक्षरशः थांबलो, माघार घेतली. जेव्हा निसर्ग तुम्हाला आव्हान देतो तिथे थांबा. तेव्हा निसर्ग तुम्हाला समोरून काहीतरी देत असेल की तुम्ही लॉजिकली थांबलं पाहिजे, तिथं थांबलंच पाहिजे. निसर्गाने भरभरून दिलं आहे, ते फक्त ओंजळीत घ्यायला पाहिजे. असाच हा पाण्याचा टाका आणि समोर दिसणारा अक्षरशः सुंदर असा सह्याद्री, डोळ्यामध्ये सामावून घेण्यासारखा. अक्षरशः याची डोळा पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता. पूर्ण मानगाव तालुका, खूप असे ठिकाणं, निजामपूर या गावात हा किल्ला वसलेला आहे. आणि खूप छान सह्याद्रीचा आस्वाद पाहायला भेटतो आपल्याला. पावसाळ्यात सह्याद्री हा का फिरावा, याचं उत्तर एका शब्दामध्ये. बघताय समोर अक्षरशः सह्याद्री. खऱ्या अर्थाने ह्याच एका कारणामुळे पावसाळ्यातला सह्याद्री हा हवाहवासा वाटतो. खूप असं पुरातन खात्याकडून दुरुस्तीचं काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता ते जुन्याच्या खाण्यापासून इथे दुरुस्तीचं काम चालू आहे. गडावरती एवढं छान वाटलं ना, अक्षरशः फक्त आम्ही 7 जण किंवा 8 जणच आहोत, त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही आहे. खरंच अपरिचित किल्ले फिरण्यामध्ये हीच रंगत असते, हीच खूप बरं वाटतं. माझा खास मित्र म्हणजे समीर सावंतनेही ह्या पावसाळ्यात एक मोहीम चालू केली आहे की अपरिचित किल्ले आहेत, त्या किल्ल्यावरती तो भेट देतोय. तसाच मीही ह्यावेळेला एक अपरिचित किल्ला, म्हणजे खूप तसा मानाचा किल्ला मानगड आहे, पण तो प्रसिद्धीपासून थोडासा लांब राहिलेला किल्ला. खूप असा जवळ असणारा रायगड प्लस खूप असे जवळजवळ असणारे किल्ले प्रसिद्ध आहेत, पण हा प्रसिद्धीपासून थोडा लांब असला पण ह्या किल्ल्याला खूप मान आहे, म्हणून या किल्ला मानाचा मानगड म्हणून संबोधले जाते. आणि ह्याच किल्ल्यामुळे ह्या तालुक्याला नाव पडलं आहे मानगाव. आणि पुन्हा एकदा रिमझिम पावसाच्या सरी सुरू झालेत आणि पावसाचं
पावसाची सुरुवात झाली आहे. खूप अशा रौद्र राखड अशा सह्याद्रीमध्ये पाहत राहावं असा पूर्ण तो परिसर पूर्ण पावसाने व्यापून गेला आहे. आणि इकडे रिमझिम पडतोय आणि तिकडे मुसळधार पडतोय. काय सह्याद्री आहे ना, खरंच मनाला भावेल असा सह्याद्री. बघताना अनुभवताना खूप बरं वाटतं. सह्याद्री फिरा स्वतःची काळजी घेऊन नक्कीच. प्रवीणचा मुलगा आयुष खूप छान असा गड चढला. मग आयुष असं वाटतंय? बरं वाटतं. मजा आली की नाही? पावसात कसं वाटतंय? खूप कसं एकदम असं वाटतंय की थंडगार पाऊस पडतोय. पाऊस पडतोय ना, थंडगार थंडगार पाऊस पडतोय. प्रवीणने खूप असे ट्रॅक केले आहेत त्याच्याबरोबर. माझं कोणतं एक किल्ले फिरवणार आहे त्याला, तर तुझं नाव कमवणार आहे तो. मुलगा कोणाचा आहे शेवटी. तर असे तो गड किल्ले खूप फिरेल. 12:15 वाजले तर आमचा खूप दिवसांनी मी खूप दिवस झाले आणत नव्हतो जाम ब्रेड. तर आज ह्याला जाम ब्रेड आणलेले आहेत. दरवेळेचा नाश्ता आमचा. आज तसा काल उपवास होता पण सकाळी मी दिवा स्टेशनला इडली खाल्ली आणि उपवास सोडला. आणि आता जाम ब्रेड खातोय. इंस्टाग्राममुळे खऱ्या अर्थाने लोक गडकिल्ले फिरू लागले. पण काही मुलं ही गडकिल्ले कित्येक वर्षापासून फिरतच आहेत. त्यामधला प्रवीण, महाराष्ट्रातील अक्षरशः खूप किल्ले फिरणारा प्रवीण, आपल्या मुलालाही तीच आवड निर्माण करणारा. आणि गड चढताना खूप सोपा असतो पण तोच उतरताना खूप अवघड असतो. त्याचे जणू धडे हा प्रवीण आपल्या मुलांना देतोय. कसं सावकाश उतरावं, कसा शस्त्रबद्ध उतरताना पाय कुठे टाकावा याचा अभ्यास जणू देतोय. हे पाहताना खूप छान वाटलं होतं. गड चढताना आम्हाला रिमझिमच पाऊस भेटला होता पण उतरताना अक्षरशः खूप जोरात पाऊस होता. आणि गड माथ्यावरती पाऊस खूप जोरात लागतो याचा अनुभव कित्येक वर्ष. त्यामुळे गड सावकाश उतरत होतो आम्ही आणि मध्ये मध्ये थांबवत होतो कारण सह्याद्रीचा अनुभव खूप छान वाटत होता. सकाळी रिमझिम पडणारा पाऊस आता गड उतरताना खूप जोरात पडतोय. पण जर तुम्ही नवखे ट्रॅकर असाल, तुम्हाला गडांची आवड असेल, गड करायची इच्छा असेल, जर तुम्हाला सुरुवात करायची असेल कुठल्या किल्ल्यापासून तर हा मानगडपासून तुम्ही सुरुवात करू शकता. खूप असा सोपा आणि सरळ खूप साधा किल्ला आहे. चढण्याच्या बाबतीत खूप चढण सोपी आहे. तर नक्की ह्या किल्ल्याचा प्रयत्न करा. अर्ध्या दिवसात किंवा एका दिवसातही होणारा किल्ला आहे. माणगाव स्थानकापासून जवळ असला किल्ला आणि रायगडचा संरक्षणासाठी हा किल्ला असला हा सहज 30 मिनिटांमध्ये होतो आणि खूप छान आहे. आणि ह्या कात्रात कोरल्या पायऱ्याचा अनुभव घेताना एक वेगळंच सुख येतं. आणि हा सह्याद्री जगताना पूर्ण पाऊस आहे बाजूने. माझा मान्सूनचा दुसरा ट्रॅक, पहिला देवकुंड आणि आताचा हा मानगड खूप छान असा झालाय. मस्तपैकी पावसाचा रिमझिम आणि सुंदर असा मानगड, असा सह्याद्री पूर्ण जो वरतून दिसत होता तो अनुभवलाय. खूप छान वाटलंय. आताही पावसाळ्यात येणाऱ्या ऑगस्टमध्ये किंवा जुलै एंडिंगपर्यंत अजून 1-2 किल्ले नक्कीच होतील. मित्रांनो, जर चॅनल आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.